श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपणा सगळ्यांना छान दिसायला खूप आवडतं, पण हे छान दिसण्यामध्ये मग हेअरस्टाईल आली, आपला ड्रेस आला, मेकअप आला, बाकी अनेक गोष्टींचं भान आपण ठेवतो. पण हे छान दिसणं झालं वरवर. पण श्रोते हो, वरवर छान दिसण्यापेक्षा आपण अंतर्गत छान असणं जास्त महत्त्वाचं आहे. आता हेच बघा ना, आपल्या चेहऱ्याचं मेन अट्रॅक्शन आहे आपले डोळे, नाक, दात. आपण हसलो की सगळ्यात आधी दिसतात ते दात. जर आपले दात पांढरे शुभ्र नसतील किंवा किडलेले असतील तर थोडेसे आपण लोकांसमोर हसायला, तोंड उघडायला, बोलायला थोडेसे कचरतो. आपण जास्त कोणासमोर मग जात नाही. मग याचा परिणाम काय होतो? तो आपल्या पर्सनॅलिटीवरती होतो. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स थोडा कमी व्हायला लागतो. तेव्हा चेहऱ्याबरोबरच आपलं मौखिक आरोग्य उत्तम असणं तेवढंच गरजेचं आहे. तेव्हा श्रोते हो, आज आपण आपली दातदुखी आणि हिरड्यांचं दुखणं या विषयावर चर्चा करणार आहोत. या विषयाची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे शासकीय दंत महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर अब्रार सय्यद हे आलेले आहेत. डॉक्टर अब्रार सय्यद हे गेली 25 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून दातदुखी नेमकी का होते किंवा हिरड्यांचं आरोग्य काय आहे, हिरड्या नेमक्या का दुखतात हे जाणून घेणार आहोत. डॉक्टर अब्रार सय्यद, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, मी आत्ता सुरुवातीला सांगितलं की आपले स्वच्छ सुंदर दात असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, तर काय सांगाल आपण? मॅडम, आपले जे मौखिक आरोग्य आहे त्याचं महत्त्व आपल्याला जनरली माहीत नसतं. बऱ्याच लोकांना मौखिक आरोग्याबद्दलची माहिती नसते आणि खूप इग्नरन्स असतो. आणि आपल्या सर्वांगीण आरोग्याचा आरसा म्हणून मौखिक आरोग्याकडे बघितले जाते, सायंटिफिक दृष्ट्या बघितलं तर. आणि आपलं जे तोंड आहे ते एंट्री पॉइंट आहे. आपल्या शरीरात जे काही जात आहे ते शरीरावर, प्रत्येक अवयवावर, प्रत्येक सिस्टमवर शरीराच्या आणि आपल्या मानसिकतेवर सुद्धा त्याचा परिणाम होणार असतो. आणि प्रत्येक गोष्टीचा एंट्री पॉइंट हा श्वासही आपण बऱ्यापैकी एका मोठ्या प्रमाणात तोंडातूनच घेत असतो. बरोबर. आणि तिथूनच आपला एअरवे सुरू होतो, तिथूनच आपला फॅरिंग्स, लॅरिंग्स किंवा आपलं गट किंवा आपलं पचनक्रिया जी असते ती सगळी जी सुरुवात तोंडावर होते. आणि दुसरं, ह्याचं उलटं प्रतिबिंब एक्झॅक्टली कसं आहे की जे काही शरीरात घडत आहे ते तोंडात दिसत असतं. शरीर आपल्याला रोज वॉर्निंग देत असतं की तुम्ही तुमच्या शरीरामध्ये काय चालू आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 4-1 तास पाणी पिऊ नका, तुमचं तोंडाला फेस यायला सुरुवात होईल, कोरडेपणा जाणवेल, क्लायमॅटिक कंडिशन बदलली तर जाणवेल, युरिन आउटपुट कमी झालं असेल पेशंटचं तेही तोंडात दिसतं लगेच. अच्छा. आणि कलर चेंज होतो. आपलं जे थुंकीचं जे सिक्रिशन असतं त्याच्यावर परिणाम होत असतो. तोंडाचा वास दिवसभर बदलत असतो. तर त्याच्यावरून बऱ्याच काय गोष्टी कळतात. त्याच्यामुळं किडनी डिसीज असेल तर श्वासावरनं ओळखलं जातं, डायबिटीज असेल तर श्वासावरनं ओळखलं जातं, जॉन्डिस असेल तर ओळखलं जातं. म्हणजे लिव्हरचे आजार असतील, पँक्रियाचे आजार असतील, फुफ्फुसाचे आजार असतील किंवा ब्लडचे आजार असतील किंवा हॉर्मोनल डिसीज असतील, डायबिटीज सारखे, एंडोक्रायनॉलॉजिकल डिसीज ते असतील किंवा सायनसचा प्रॉब्लेम असतील, कुठलेही प्रॉब्लेम असेल ते तोंडामध्ये कोणते मॅनिफेस्टेशन देतात. म्हणजे HIV सारखे गंभीर आजार सुद्धा बऱ्याच वेळेला आम्ही तोंडात बघून, हिरडीकडे बघून सांगू शकतो. कसं काय डॉक्टर हे रिलेट करता? कारण रक्तवाहिन्या खूप मोठ्या प्रमाणात तोंडात असतात आणि तोंड हे रिचली सप्लाइड बाय ब्लड आहे. कारण ते ॲज आय सेड की ते एंट्री पॉईंट आहे, त्याला गार्डिंग खूप आहे नॅचरल. आणि तोंड हे नेमकं आपल्या शरीराच्या आतमध्ये पण नाही आणि बाहेर पण नाही आहे. बाकी सगळे अवयव तुम्ही बघितले तर आयदर आतमध्ये आहेत, इंटरनल आहेत किंवा एक्सटर्नल आहेत. बरोबर. आणि एक बघितलं तर आपण 37 डिग्री टेम्परेचर असतो बॉडीचा, पण तुम्ही 42-44 झाले की अस्वस्थ होता किंवा तुम्ही 25च्या खाली 20 पर्यंत आलं की एकदम तुम्हाला थंडी वाजायला लागते. पण तोंडात तुम्ही बघितलं तर एकाच जेवणात आपण सुरुवात करतो एक हॉट सूपने आणि मध्येच कुठेतरी एक आईस्क्रीम खातो आणि त्याच्यानंतर एक कॉफी पितो. म्हणजे अक्षरशः आपण ते 0 to 4 डिग्री पासून ते 60-65 डिग्रीपर्यंत टेम्परेचर चेंज आहे. आणि pH चेंज बघितलं तर तुम्ही व्हिनेगर सारखी वस्तू आणि ॲसिडिक आणि अल्कलाईन, एक्स्ट्रीम अल्कलाईन. आणि जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपण एखाद्या केळी असतात एकदम मऊ पदार्थापासून ते एकदम हाडं फोडायची कामं, सुपारी तोडायची कामं, म्हणजे तुमचा फोर्स जो असतो तो काही एकदमच मायन्यूट फोर्स पासून तुम्ही ते 200-400 आणि काय लोक 600 kgचा फोर्स सुद्धा दातावर आणू शकतात. म्हणजे स्वतःच्या वजनापेक्षा जास्त. इतकं ह्याची रचना इतकी चांगली केलेली आहे आणि इतकी स्ट्रॉंग केलेली आहे, ऍट द सेम टाइम ससेप्टेबल सुद्धा आहे.
म्हणजे ज्या काय बारीक सारीक गोष्टी आहेत ते इमिजिएट सेन्सिटिव्हिटी असते आणि दिसून येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मजबूत काय आहे तर तुम्ही ऊस सुद्धा खाऊ शकता, तुम्ही हाडं फोडू शकता म्हणजे शिजवलेली. आणि एकेकाळी माणूस जे आहे ते रॉ मीठ खायचा, त्याच्यामुळे एकदम आपल्याला मजबूत जबडे आणि मजबूत दात दिलेले आहे. आजचा जो आपला विषय आहे दात आणि हिरड्या, बरोबर आहे, ह्यांचं आरोग्य जपणे फार महत्वाचं आहे. आणि पहिलं सांगतो, आजकाल लोक खूप आपली मानसिकता रॅपिडली बदलते. तर तोंडात प्रत्येकाला दात शुभ्र पांढरे पाहिजे, तर शुभ्र पांढरे दात असे अस्तित्वात नसतात. आणि जसा एक स्क्वेअर माणूस नसतो, एक सर्कल असा माणूस नसतो, एक ट्रँग्युलर असा माणूस नसतो, आणि कुठला एखादा कलरचा स्पेसिफिक माणूस नसतो, तसे दात पण नसतात. आपल्याला निसर्गाने प्रत्येकाला आपल्या स्किन टोनला मॅचिंग काहीतरी शेड दिलेला आहे. पण एक सामान्य माणसासाठी एक हेड्सअप काय आहे की अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन नाही ठेवावे. तर नॅचरल दात आपले जसे आहेत आपल्या स्किन टोनला जर का मॅच करत असतील, हे पहिलं आपण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. नसेल तर आपण पुढचं काहीतरी करू शकतो. अच्छा डॉक्टर, तर सध्याची आपली भारतातली परिस्थिती काय आहे दातांच्या समस्यांची? मॅडम, जे एक मोठ्या प्रमाणात आपल्या समाजात जो बदल होत आहे त्याचे हे परिणाम आहे जे आपण आज भोगत आहे. आपली जी पारंपरिक पद्धत होती जेवायची, म्हणजे 2 वेळेचं जेवण, 2 वेळेचं भाकर, ते सकाळी आणि संध्याकाळी खायचं आणि मध्ये काही चरत राहायचं नाही आणि कामं करायची, मेहनत करायची, ती आपली संस्कृती झाली. पण नंतर काय झालं, हे जे कॅव्हिटीज म्हणतात त्याला, ज्याला दात सडणे म्हणतात, दातात खड्डे पडणे म्हणतात, ह्याला आमच्या सायंटिफिक टर्ममध्ये इट इज अ डिझीज ऑफ मॉडर्न सिव्हिलायझेशन. म्हणजे जसं जसं आपण बदलत गेलो तसं तसं त्या आजार हे वाढत गेले. कारण काय होतं, सकाळी एकदा जेवणे आणि संध्याकाळी एकदा जेवणे हे जे होतं, आणि आपल्या डाएटमध्ये बऱ्यापैकी फळं होती, बऱ्यापैकी अशा भाज्या होत्या की ते दाताला क्लिन्झिंग मेकॅनिझम आहे. आपलं अन्न हे दाताला स्वच्छ करतं. आपलं जे अन्न आहे ते निसर्गाने असं डिझाईन केलेलं आहे की शरीरासाठी पौष्टिक आहेच, पण जे दात आहेत ते दात स्वच्छ करतात. आणि तुम्ही काही प्राणी बघित असतील, मोठे प्राणी, पक्षी येऊन त्यांचे दात स्वच्छ करतात, कारण त्यांच्या जेवणची पद्धत अशी आहे की ते सगळं स्वच्छ नॅचरली होत नाही. पण ह्युमनला कुठल्या पक्षाची गरज नाही आहे, ह्युमन फूड सफिशियंट आहे. पण आपण आता काय केलंय, हल्ली आपण शुगरचं प्रमाण भयंकररित्या वाढवलेलं आहे. फायब्रस फूड, कच्च्या भाज्या, सॅलड्स, आणि आपण जे अदर फ्रूट्स वगैरे प्रमाण जास्त होतं आपल्या, आणि चपाती, भाकरी, भाजी, डाळ, हे जे आपलं कॉन्स्टिट्यूशन होतं हे टोटली बदलून आपण ब्रेडकडे गेलोय, पिझ्झाकडे गेलोय, बर्गर्सकडे गेलोय, एरिएटेड ड्रिंक्सकडे गेलो आहे. त्यात खूप मोठ्या प्रमाणात ॲसिड आहे. तर 2 गोष्टी आपल्याला सध्या आपल्या दातांना खूप किलिंग आहेत. एक तर मोठ्या प्रमाणात जे शुगर वाढले आपल्या डाएटमध्ये, आणि ॲसिडिक फूड्स, म्हणजे जे तुम्हाला चटकारा बसतो ना असा घेतल्या म्हणजे बाहेरचं फूड. आणि दुसरं, मोठ्या प्रमाणावर जी शुगर तुम्हाला ऍड केली जाते ते तुम्हाला सडन किक देते ब्रेनला. अच्छा, त्या सडन किकमुळे तो सेन्स ऑफ वेलबिंग इमिजिएटली एस्टॅब्लिश होतो. तर त्याच्यामुळे ते तुम्हाला जेवण खूप आवडणार, पण त्याचा दुष्परिणाम भरपूर आहेत. हे खूप हानिकारक आहे. कोल्ड्रिंक सुद्धा फार हानिकारक आहे आपल्या दातांसाठी. ते तुम्ही 600 ml जे कोल्ड्रिंक आहे त्याच्यात जेवढी शुगर आहे ती तुम्ही नुसती शुगर तेवढ्या वजनाची घेऊन तुम्ही जर का खाल्ली तर इमिजिएट बॉडी वॉमिट करते. सहनच करू शकत नाही, इतकं शुगर आहे त्याच्यात. आणि शुगर काय असतं माहितीये का, शुगर ते स्टिकी शुगर्स आहेत. आपण जे चॉकलेट्स खातोय, आपण ज्या पेस्ट्रीज खातोय, त्याचं फॉर्म्युलेशन बघितलं तर आपण लहानपणी जे खाऊ खायचो, रेवडी असायची किंवा असे दुसरे, ते चिटकायचं नाही तोंडामध्ये. हे इतकं रिफाईंड शुगर आहे ना, कार्बोहायड्रेट, आणि बरेच फॅक्टर त्याच्यात ते क्लिंग करतात, ते चिटकून राहतात दाताच्या सरफेसला. ते शुगर जर का चिटकून राहिले तर तोंडातले बॅक्टेरिया त्याला फर्मेंटेशन करून ऍसिडमध्ये कन्वर्ट करतात. आणि तो ऍसिड दाताच्या सरफेसमध्ये खूप प्रोलॉंग ड्युरेशन ऑफ टाइमसाठी जर का कॉन्टॅक्टमध्ये राहिला तर ते कॅल्शियम काढून घेतो आणि कॅव्हिटेशन कॉज करतो. इथून सुरुवात झाली, सरफेस एकदा ब्रीच झाली की मग जंतू आपल्या तोंडामध्ये, तुमचा विश्वास बसणार नाही, जितके जंतू आपल्या शरीरावर कुठंच नाही त्याच्यापेक्षा जास्त तोंडामध्ये लाखोच्या संख्येने आपल्याकडे बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरस हे सगळ्या प्रकारचे असतात. तोंडाचे आजार, हिरडीचे आजार, दातांचे आजार कधी सुरुवात होतात, जेव्हा गुड जर्म्स कमी होतात आणि बॅड जर्म्स वाढतात. जर्म फ्री आपण राहू शकत नाही. तुम्ही बर्थच्या अगोदरच तुमच्या तोंडात जंतू नसतात, बाहेर आल्यावर ते मेल्यानंतर सुद्धा तुमच्या नंतर जंतू हे असणार आहे, तुम्ही जगू शकता तुमच्या गटमध्ये सुद्धा आणि तोंडामध्ये सुद्धा. नक्कीच डॉक्टर मला सांगा, मग पहिल्यांदा दातांना काही झालं की त्याचा परिणाम हिरड्यांवरती होतो, की हिरड्यांचं आरोग्य बिघडलं की दात खराब होतात? ऍक्च्युली आपण हे बघूयात की दातांची ठेवण कशी आहे. एक 2-3 गोष्टी थोडा एलॅबोरेट करून सांगतो मॅडम, की आपल्याला एकच मोठा दात देऊन वरती एक आणि खाली एक का दिला निसर्गाने, स्वच्छ करायला सोपं पडलं असतं. स्वच्छ करायला एकदम सोपं पडलं असतं आणि जास्त कॉम्प्लिकेटेड काही नव्हतं.
तर मल्टिपल दात काय आहेत आपल्याला, तर समोरचे दात बाईट करायला आहेत, कुऱ्हाळसारखे काम करतात. एखादा ऍपल तुम्ही बाईट करत असाल तर त्यामध्ये असं कुऱ्हाळीसारखं आत जाणार आणि तुकडा तोडून खाली येणार. उपदाडा ज्या असतात ते पण पार्टली हेअर रोल करतात, पार्टली चर्निंग म्हणजे अन्न बारीक करणे, पेस्टमध्ये कन्व्हर्ट करणे ह्याचं काम. आणि दाढा जे दिलेले आहेत त्यांना च्युविंग टेबल मोठमोठे आहेत आणि असे वरखाली डिझाईन आहे सरफेस एरिया इन्क्रीज करण्यासाठी. तर फोर्सेस सिलेक्टिव्हली ग्राइंड करायला, मग ग्राइंडिंग आपली मागे होते, आपली बायटिंग समोरून होते. आणि दुसरं, जसं मी मागाशी बोललो की भयंकर प्रमाणात त्याच्यावर फोर्स येतो दातांवरती. तर एका दाताला तेवढा फोर्स दिला तर कधी तुटून जाईल किंवा जबडा तुटून जाईल. तर दाताचा जो आकार दिला आणि नंबर दिलाय, तर दात असे पियानोच्या एका कीज सारखे आहेत. तर ते एकमेकांचे कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि त्यांना एक मोबिलिटी दिलेली आहे, एकमेकांवर घर्षण करून ते फोर्स डिसिपेट करतात. आणि त्याच्या हाडाला एक लवचिकपणा आहे. तर दातावर किती तुम्ही फोर्स टाकला 100-200 kg जरी, तर दात एकटा घेत नाही. दात देतो मुळावर, मूळ देतो एका लिगामेंटवर, एक हॅमॉक सारखं एक लिगामेंट असतं, एक इलॅस्टिक लिगामेंट असतो, त्याच्यावर जातं. आणि आपण कसं एखाद्या इलॅस्टिक रबरच्या ह्याच्यावरती आपण जम्प करू शकतो, मुलं जम्पिंग करतात ना त्याच्यावर, टॅरापोलिन असतो तो, तशा प्रकारे दात जम्प करतो त्या फोर्समुळे. आणि तिथंच ब्रेक होतो तो फोर्स. पहिलं दातावरचा फोर्स दाताच्या नेकवर येतो, मानेवर येतो, तिथून ते मुळावर जातं, मुळावरनं ते हाडावर जातं आणि ते लिगामेंटवर जातं, लिगामेंटवरनं हाडावरनं ते जॉ लाईनच्या खाली येतं, तिथून तुमच्या नेकपर्यंत आणि स्कलपर्यंत जातं. असं डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं नियमित. त्याच्यामुळे आपली इतके दात आहेत. पण दाताला तिथे व्यवस्थित तोंडामध्ये टिकवून ठेवण्यासाठी त्याला मुळं आहेत. ती मुळं दिलेली आहेत हाडामध्ये, सॉकेटमध्ये. अच्छा. सॉकेटमध्ये एक जेल प्रकारचा एक लिगामेंट असतो, तो ऍक्च्युअली फायबरच असतो, त्यात जेल पण असतो. तो जेल तो शॉक ऍब्झॉर्बर म्हणून काम करतो. आता ही जी ठेवण आहे ह्याला प्रोटेक्शन देण्यासाठी दात आणि हाडाच्या जंक्शनवरती आपल्याला हिरड्या दिलेल्या आहेत. तर त्या हाडाला खराब काय करू नये जंतूंनी, किंवा त्या लिगामेंटला काय खराब नको नये म्हणून एक कॉलर सारखं तुमच्या हिरड्या येऊन नेकला अटॅच होतात. अच्छा. तर ते सपोर्ट सिस्टम जी आहे, हाड आणि तो लिगामेंट, ह्याचं संरक्षण आणि ओव्हरऑल कव्हरिंगसाठी गम्स दिलेले आहेत. तर हिरडी आणि दात एका युनिट म्हणून काम करतात. आजार वेगळे आहेत, कारण काय, हिरडी हा सॉफ्ट टिश्यू आहे, बरोबर, आणि दात हा हार्ड आहे, अतिशय हार्ड आहे. हिरडीला इजा आरामात होते, दात खूप हार्ड असल्यामुळे, खूप कडक वस्तू असल्यामुळे त्याचे आजार स्लोली होतात. पण हिरडी काय, शरीराशी थेट संबंध आहे. दाताचा वरचा जो कव्हर आहे, इनॅमल म्हटलं जातं, तो निर्जीव असतो, त्याला रक्तपुरवठा नसतो. एकदा बनला की संपला, एकदा खराब झाला की संपला. आणि आतमध्ये दाताचं डेंटिन असतं ना, ते पण निर्जीव असतं, पण हिरडी ही जिवंत आहे. अच्छा. पण हिरड्यांना काही दुखापत झाली किंवा हिरडी सुजली समजा, मग दात दुखायला लागतो आपला, मग तेव्हा पेशंटला खरं समजत नाही हिरडी दुखतीये की दात दुखतोय ते. तर हे काय आहे नेमकं? दात दुखी हा वेगळा प्रकार, हिरडीचे आजार डेंटिस्टसाठी हा वेगळा प्रकार आहे. कारण काय, आम्ही बघतो क्लिअरली की हा हार्ड टिश्यूचा आजार आहे का हा सॉफ्ट टिश्यूचा आजार आहे. आता हिरडीबद्दल बोलायचं ठरलं तर हिरडीचे आजार 2 कारणं होऊ शकतात आपले. एक सिस्टमिक इलनेस, म्हणजे आपला कुठेतरी दुसऱ्या सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे. जसं मी बोललो की काही ब्लड कॅन्सर असतात, त्याच्यात हिरडीमधनं भरपूर रक्त चालू होतो. अच्छा. कधी कधी काही लोकांना हॉर्मोनल डिस्टर्बन्सेसमध्ये चालू होतो. कधी कधी मुलींना युजली 12 ते 14 वर्ष प्युबर्टल एजमध्ये एक गाठ होते मोठी आणि त्याच्यातनं भरपूर रक्त. प्रेग्नन्सी एपिलस म्हणून एक प्रकार असतो. प्रेग्नन्सीमध्ये फिमेल्सला मोठा असा सुजून येते एखादी हिरडी आणि खूप ब्लिडिंग चालू होतं त्याच्यातून. जसं मी दुसरे आजार बोललो तुम्हाला, त्याचे बऱ्यापैकी आजार असतात की ह्या व्हायरल डिसीजमध्ये बऱ्याच ठिकाणी हिरडींवरती परिणाम होतो. तर असे आजार काही लोकल कॉज नसताना, हायजीन चांगलं असताना सुद्धा हिरडीमध्ये आजार होतो. तेव्हा मी डायग्नोज करून सांगून देतो की हे ह्या कारणामुळे आहे, तुम्ही हे कारण तुम्ही कंट्रोल करा, नंतर आपण बघू काय होईल ते. अच्छा. दुसरा कारण असतं की स्वच्छपणा न ठेवल्याने, दात व्यवस्थित स्वच्छ न झाल्याने, बऱ्याच कालावधीसाठी अन्नकण तिथे साचल्यामुळे प्लाक नावाचे एक लेअर डेव्हलप होतो. त्याला बायोफिल्म आता म्हणतो आम्ही, पण कॉमन लोक त्याला प्लाक म्हणतात. तर ते प्लाक काय असतं, तर प्लाक आहे ना, काही प्रोटीन्स बॅक्टेरियाज क्रिएट करतात, ते दाताच्या सरफेसला जाऊन चिटकतात. चिटकल्यानंतर त्यांचा एक नेटवर्क तयार करून घेतात ती लोक. ऍक्च्युअली ती फिल्म तयार होती, अशी एक थर तयार होती, आणि ती थर एकदम ऑर्गनाइज स्ट्रक्चर करते. त्याच्यापैकी 400, 500, 600 प्रकारच्या वेगवेगळ्या जातीचे बग्स, ते बॅक्टेरिया असतात, ते निवास करतात त्याच्यात आणि त्याच्यात रिप्रोड्यूस करून ते वाढत जातात. तर त्याच्यात हजारो लाखोच्या संख्येने
असे जर्म्स चिटकत राहतात. अच्छा. आणि त्याचं एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर असल्यामुळे फक्त तुम्ही एकदा बोललात किंवा जेवलात की इतक्या इझिली निघत नाही. म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगतो की मिटिक्युलसली आम्ही ज्या इन्स्ट्रक्शन्स देतो ते फॉलो करून तुम्ही दातांच्या सर्फेसेस स्वच्छ करणे फार महत्त्वाचं आहे. तर तेवढे सर्फेसेस स्वच्छ झाले की ती प्लाग निघत राहते. परत 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 डेव्हलप होते. तुम्ही काढली की काही तासात परत डेव्हलप होते, काढली की काही तासात परत डेव्हलप होते. आणि तुमचं डाएट चांगलं असेल तर ते कमी डेव्हलप होणार आणि त्या जंतू कमी, हानिकारक जंतू कमी ग्रोथ होणार, चांगले जंतू जास्त ग्रो होणार. प्लाग रहित आपण होऊ शकत नाही. बरोबर. ती होणारच. म्हणून काय परत परत क्लीन करण्याचा, परत परत चुळा भरण्याचा, परत परत बोटाने तुम्ही हलकासा जेंटल मसाज करणे, तोच कारण आहे की तुम्ही ते प्लाग, तो जर्म्स जे आहेत ते हल्ले पाहिजे. प्लाग नंतर काय होतं, व्हाईट कलरचं छोटे छोटे डेब्रीज तयार. मग ते डेब्रीज बराच काळ राहिल्यानंतर तोंडातनं कॅल्शियम घेऊन ते टार्टरचं रूप घेतात. किटण ज्याला म्हणलं जातं. छोटे 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 खडे निर्माण होतात. मग ते खडे निर्माण झाले ना की खडे काय आहेत तर ते कॅल्सिफाईड प्लाग किंवा कॅल्सिफाईड मटेरियल किंवा ते डेब्रीज ते कॅल्सिफाय झाले ना की दातासारखा आकार त्यांचा होत राहतो, म्हणजे ज्या क्लिन्झिंग मेकअप. आणि पेशंटला कळत नाही की ते डेब्रीज आहेत कारण ते दिसत पण नाही. तर तो कॅल्क्युलस तयार झाला ना की तो रफ असतो. तर तो दाताची निसर्गाने सरफेस खूप स्मूथ आणि पॉलिश दिलेली आहे. इतक्या इझिली मळ म्हणा किंवा डिस्कलरेशन किंवा क्रोमोजेन्स म्हणा ते थांबू शकत नाही दाताच्या सरफेसवरती. पण दातावरती जेव्हा किटाणू जमतं तर बऱ्यापैकी किटाणू येऊन तिथे थांबतात आणि तिथून ते रिप्रोड्यूस करतात, ते वाढतात, ते एन्झाईम्स क्रिएट करतात, टॉक्झिन्स क्रिएट करतात. मग ते हळूहळू हिरडीला खायला लागतात. हिरडीनंतर ते हिरडीला ब्रेक करून हाडामध्ये जातात, हाडाला ब्रेक करतात, हाडाला ते रिझॉल्व करायला लागतात. खाली खाली तर मग हिरडीचा आणि हाडाचा लेवल खाली 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 जातो आणि दाताचा जो अतिशय संवेदनशील भाग आहे, दाताचं मूळ, ते ओपन उघडं पडतं तोंडात. अच्छा. जे एकदम सुरक्षित 37 डिग्रीवर राहिलं पाहिजे होतं तिथे तुम्ही आता आईस्क्रीम आणि कॉफीचा थर देताय प्रत्येक 3-4 तासाला, 5 तासाला. गरम आणि थंड जेवण, तोंडातले बदल, तोंडातले आणि केमिकल जेवढे आहेत सगळे त्याच्यावरती इरिटंट्स म्हणून काम करतात. त्याच्यामुळे दात अतिशय संवेदनशील होतात. त्याला हायपर सेन्सिटिव्हिटी म्हटलं जातं. आणि दाताची नस पण त्याच्याने परिणाम होऊ शकतो. आणि असं झाल्यामुळे जो एक रेझिस्टंट स्ट्रक्चर होता तो ब्रीच झाला. आता तुम्ही किती क्लिनिंग मेकॅनिझम वापरले ना तर इतके एफिशियंट ठरू शकत नाही. पण ती विशेष सायकल चालू झाली. आता क्लिनिंग चांगली नव्हती म्हणून हे झालं, आणि हे झालं म्हणून आता क्लिनिंग होऊ शकत नाही. क्लिनिंग होऊ शकत नाही म्हणून टार्टर वाढलं, प्लाक वाढलं, जंतूंची संख्या वाढली. मग असं झाल्यानंतर हानिकारक जंतूंची संख्या अजून वाढते. मग अजून तुमची हिरडी फुगते, सुजते. जी इंडियन पॉप्युलेशनमध्ये पिंकिश असली पाहिजे, गुलाबी असली पाहिजे, ते रेडिश असणार आहे. जी अशी फायबरस आणि मॅट फिनिशचं लुक पाहिजे ते एकदम ग्लॉसी होणार, सुजून येणार, साईज मोठा होणार आणि अशी बल्बस दिसणार आणि टच केलं की ब्लिडिंग सुरू होणार. तर ते हे सर्व लक्षणं आहेत की तिथे इन्फ्लमेशन झालेलं आहे. अच्छा. आणि ते इन्फ्लमेशनचं कारण काय, मेन जर्म्स आहे. ते जर्म्स कुठे बसलेले आहेत, प्लाक किंवा त्या टार्टरवर बसलेले आहेत. मग आपण 6 महिन्यात, 1 वर्षात. आणि एक मजेशीर गोष्ट सांगतो की काही लोक नैसर्गिकरित्या त्या प्लाक फॉर्मेशनला आणि टार्टर फॉर्मेशनला रेझिस्टंट असतात. तर प्रत्येकाने आपली डिसीज ससेप्टेबिलिटी हे का प्रोफेशनल माणसांकडनं अशीच करून घ्यावी. तुम्हाला डेंटिस्ट सल्ला देतात की 1 वर्षात तुम्हाला व्हिजिट करायला पाहिजे की 6 महिन्यात व्हिजिट करायला पाहिजे की 3 महिन्यात व्हिजिट केलं पाहिजे. तुम्ही कधीही प्रिव्हेन्शन प्रतिकारात्मक तुम्ही उपाययोजना केल्या ना की तुमचा खूप मोठा त्रास, आजार, वर्क आवर्स लॉस, फायनान्शियल लॉस, ट्रीटमेंटचा टाइमचा लॉस सगळा तुमचा वाचू शकतो. नक्कीच डॉक्टर तुम्ही आता सांगितलं की दात स्वच्छ ठेवणं फार गरजेचं आहे. नेमकं काय वापरायचं हे सांगा आम्हाला. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपलं जेवण इतकं चांगलं क्लेन्झिंग मेकॅनिझम आहे आणि कल्चरली तुम्ही बघितलं तर सकाळी चूळ भरायची आपल्याकडे संस्कृतीच राहिलेली आहे. तर आत्ता आपण बऱ्याच सोफिस्टिकेटेड आहे. तर आपल्याकडे ब्रशेस अवेलेबल आहेत. ब्रशेसचे इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत. त्याचे जे धागे असतात समोरचे ते आपण सॉफ्ट सिलेक्ट केले पाहिजे. सॉफ्ट सिलेक्ट केले पाहिजे शक्यतो. तेच सिलेक्ट करणं योग्य आहे. आणि टूथपेस्ट आम्ही पूर्वी फ्लोराइडेटेड टूथपेस्ट वापरायला सल्ला देतो आम्ही. सोडियम मोनोफ्लोरोफॉस्फेट म्हणून एक फ्लोराईड कॉम्पोनंट आहे, तो त्याच्यात असला पाहिजे. तर आजकाल तर प्रत्येक टूथपेस्टमध्ये ते आहे. तर सहसा कोणताही टूथपेस्ट वापरल्याने जास्त काही फरक पडत नाही अनलेस एखादी स्पेसिफिक आजार असेल आणि आम्ही कुठलं तरी कॉम्पोनंट करत असेल. पण सहसा एक सामान्य माणसाने काय करावं तर शक्यतो पांढऱ्या कलरचा वापरावा आणि फ्लोराईड युक्त वापरावा.
एकदा तुम्ही कॉम्पोजिशन वाचा, त्याच्यात SMF किंवा सोडियम मोनोफ्लोराईड लिहिलेलं असतं, ते वापरावं. आणि 2 वेळा का वापरावं, तर सकाळी उठल्यानंतर रात्रभर स्टॅग्नेशन असतं तोंडामध्ये, काहीतरी जमलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट, पण लोक सकाळी स्वच्छ करतात आणि तोंडात फूडचे रेमिनंट घेऊन तसेच कामावर जातात, ते जास्त हानिकारक आहे. सकाळी घरी नाश्ता केल्यावर परत सिंकवर जा, बाथरूममध्ये जा, खळखळीत चूळ भरा. कोणताही पदार्थ खाल्लं, काही जरी प्यालो आपण, चहाची काय लोकांना सवय असते, कॉफीची, मिल्क किंवा काही खाल्लं तर खळखळून चूळ भरणे आणि जेंटली दातांना आणि हिरड्यांना मसाज करणे आपल्या बोटाने, हा फार मोठा फरक पडू शकतो. आणि रात्री झोपताना ब्रश करणं तितकंच तुमची गरजेचं जेवण आहे. झाल्यानंतर ब्रश केल्यानंतर जीभ पण व्यवस्थित क्लीन करायची, कारण तुम्ही बघितलं तर जीभवर कोटिंग असते. अन्न जे आपण चावतो, खातो, जे काय करतो, त्याच्यावर एक अशी एक क्रीम फॉर्म होतं त्याचं, आणि ते कोटिंग असते. आणि जंतू खूप असतात टंगवरती, तर ते अन्नासारखं वापरतात आणि ग्रो करतात रात्रभर. त्याच्यामुळे तुम्ही टंग पण रात्री पण आणि घरून निघताना पण काही खाल्लं तर खळखळून चूळ भरावी, टंग स्वच्छ करावी. आणि थोडक्यात जाता जाता डॉक्टर सांगा, की आता तुम्ही सुरुवातीपासून सांगताय की एकदम गरम खायची खूप आपल्याला सवय असते, किंवा मग एकदम एक्स्ट्रीम थंड आपण काहीतरी पेय पितो, तर हे आपल्या दातांच्या किंवा हिरड्यांच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे? आता असं बोलायचं ठरलं तर आपण जे रूम टेम्परेचरवर आहे तेच खावं. म्हणजे ट्रॅडिशनली थाउजंड्स ऑफ इयर्स आपल्या संस्कृतीमध्ये आपण तसंच खात आलेलो आहे. पण आता आपल्याला जर का आवडत असेल एक्स्ट्रीम कोल्ड फूड, म्हणजे फ्रीजमधून काढून आईस्क्रीम खायचे किंवा गरम पदार्थ, त्याचा इतका हानिकारक काही असू शकत नाही, अनलेस तुम्ही एकदमच अॅक्यूट टेम्परेचर व्हेरी करत नसाल तर, सेन्सिटिव्हिटी होतो दातामध्ये, तर घेण्यात काही हरकत नाही. पण असं इतकं सवय पाडून घ्यायची नाही की त्याच्यामुळं काहीतरी प्रॉब्लेम होईल. ऑकेजनली घेणं ठीक आहे. लोक आईसवरती बाईट करून ठेवतात, ते एकदम हानिकारक आहे. आणि तोंडात नॉर्मली टेम्परेचर 65 पर्यंत टॉलरेट करू शकतो आपण जो चहा पितो, एकदम हॉट चहा जो आपला 60-65 पर्यंत प्रत्येक माणसाची एक कॅपॅसिटी असते, तर 60-65 आपल्या तोंडाची रेंज आहे. त्यात काही हरकत नसावी, म्हणजे काही प्रॉब्लेम नसतो. तसं आपण घेऊ शकतो, थंड पदार्थ किंवा गरम पदार्थ आपण घेऊ शकतो. अच्छा डॉक्टर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, की अचानक आपला दात दुखायला लागला किंवा हिरडी दुखायला लागली, तर घरच्या घरी आपण काय नेमका उपाय करायचा? घरच्या घरी आपण जे ओव्हर द काउंटर्स पेनकिलर्स ठेवतो, आणि तुमच्या फिजिशियनने तुम्हाला सांगून ठेवलेलं असतं की कधी कुठे वेदना वगैरे असतील तर हे तुम्ही पेनकिलर सध्या घेऊ शकता म्हणून, तेवढ्या घ्यायच्या. आणि दुसरं काहीही कृपया करू नका. आम्ही या सगळ्यांना सल्ला देतो, कारण लोक काही करतात. म्हणजे पेट्रोल टाकलेले पेशंट मी बघितलेले आहेत. अच्छा. आणि लवंगाचं तेल कॉन्सन्ट्रेटेड घेऊन तिकडे ठेवणारे लोक बघितलेले आहेत. पण ठेवायला हरकत नाही, त्याच्याने पेन थोडंसं कमी होईल. पण नेमकं कुठून पेनची ओरिजिन आहे, साईट तुम्हाला माहीत नाही, म्हणून ते मोठमोठे अल्सर्स घेऊन येतात, बर्न्स घेऊन येतात, भयंकर प्रकारचे मोठमोठे. ॲस्पिरिनच्या गोळ्या तिकडे ठेवून टाकतात, कुठलीही औषधं ठेवून टाकतात, केमिकल्स ज्या ज्या क्षेत्रात ते असतात त्या क्षेत्रात तर काहीतरी उचलून तोंडात टाकतात. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगतो की शक्यतो वेदना असतील तर आजकाल दंत आरोग्य सुविधा सगळीकडे उपलब्ध आहेत, उपचार सगळीकडे उपलब्ध आहेत. तर एक प्रोफेशनल माणसाचा सल्ला घ्या. आणि ओव्हर द काउंटर जे आपण लिगली ठरवून दिलेल्या ड्रग्ज आहेत ते वेदना तुर्त कंट्रोल करण्यासाठी घेण्यात काही हरकत नाही आहे. नक्कीच डॉक्टर सय्यद, जाता जाता आपल्या श्रोत्यांना दात आपले चांगले राहण्यासाठी आणि हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काय सांगाल? एवढं सांगू इच्छितो की आपण सर्वांगीण आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं मी सांगितलं की आपलं मौखिक आरोग्य जे आहे तो आरसा आहे, तिथली परिस्थिती प्रतिबिंब आहे की आपलं सर्वांगीण आरोग्य कुठल्या दिशेने चाललं आहे, ते फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी खातो, जेव्हा रिफाईंड कार्बोहायड्रेट्स खातो किंवा आपण चुकीच्या पद्धतीने ते खातो, तर ते दातांना एवढं नुकसान करत असेल, जे दात आपले 500-600 किलो ओढू शकतात वजन आरामात, इतके हार्टस्ट्रकला तुम्ही डॅमेज केलं तर आपण आपल्या बॉडीला काय करत आहात, हे फार महत्त्वाचं आहे. आणि जे आपलं ट्रॅडिशनल डाएट आहे ते जर का आपण त्या प्रकारेच घेतलं आणि तेवढंच घेतलं तर खूप निरोगी माणूस राहू शकतो. आणि दात हे निसर्गाने दिलेलं फार एक महत्त्वाचा घटक आहे, अवयव आहे. आणि आर्टिफिशियल दात बसवणे हा का पर्याय नाही. दात कसे बरेच दिलेले आहेत निसर्गाने, ते असेच दिलेले नाही आहेत, कारण एवढं त्यांना महत्त्व आहे. प्रत्येक दाताचं एक फंक्शन आहे. एकही दात लॉस झाला तर परमनंट आपण अधू होतो, हँडिकॅप होतो. ते हँडिकॅप तुम्हाला जाणवत नाही शॉर्ट टर्ममध्ये. दातांना फक्त एवढं सांगेन की दाताची कीड सुरुवात व्हायला 18 महिने लागतात, ती डेव्हलप व्हायला 4 ते 5 वर्ष जातात. दात दुखला म्हणजे कीड लागून कमीत कमी 5 वर्ष मागील झालेली आहेत. अच्छा. म्हणजे एवढं दुर्लक्ष झाल्यानंतर दात दुखतो, म्हणजे दुखू देऊ नका.
दुखण्या अगोदर, कॅव्हिटेशन होण्या अगोदर प्रोफेशनल मानवाचा सल्ला घ्या. आणि सगळे पेशंट, मी तर शासकीय दंत महाविद्यालयामध्ये काम करतो, तर आमच्याकडे दिवसात कमीत कमी 1000 रुग्ण माझ्या विभागातल्या 2 रूम्समध्ये येतात. पण बाहेरच्या पेशंटचं सगळ्यांची कंप्लेन असते की खूप महागडा ट्रीटमेंट आहे. दात वाचवणे हे महाग नाही, प्रिव्हेन्शन महाग नाही आहे. तर प्रिव्हेंट केलं ना की खूप काही होऊ शकतं. तर काळजी घ्यावी सगळ्यांनी. नक्कीच डॉक्टर अब्रार सय्यद, आज आपण इथे आलात आणि दातदुखी आणि हिरड्या दुखींबद्दल खूप महत्त्वाची अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.